जय हिंद. मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार. काल उदगीरमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पुजारी आणि नागोरगावचे पोलीस कॉन्स्टेबल यांना अँटी करप्शनची धाड पडली आणि त्यांना पकडलं गेलं. पी.आय. पुजारी यांनी या उदगीरमध्ये आल्यापासून हौदच माजला होता. फिर्यादीकडून पैसे घ्यायचे ना आरोपीकडून पैसे घ्यायचा. त्यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता म्हणून त्यांना ही शिक्षा मिळाली. हे उदगीर भावाची वस्ती आहे. ह्या ठिकाणी जास्त दिवस मस्ती चालत नाही. म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना विनंती आहे, जेव्हा वेळ तुमच्यावर येतो तुम्हाला कुणी साथ देत नाही, पुढे साथ देत नाहीत, अधिकारी साथ देत नाहीत, तुम्हाला कुणीच साथ देत नाही. लाख सव्वा लाख रुपये पगार असताना तुम्हाला भ्रष्टाचार करायची गरज काय पडली? लोकांकडून पैसे उकळायचे त्याला काय बरेच असतात. तुम्ही लोकांकडून पैसे उकळत असताना त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून करत असाल तर बहुजन विकास आघाडी या प्रकरणाचा जाहीर निषेध करते. अनेक खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम त्यांनी केलं. कार्यकर्त्याला उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं. एखाद्या पत्रकाराला पत्रकार धावून येतात, एखाद्या कार्यकर्त्याला आणण्याचं कार्यकर्ता धावून येतात. मात्र अँटी करप्शनची जर धार एका अधिकाऱ्यावर पडली तर कुणीच त्याला धावून जात नाहीत. साधा मुन्शी देखील त्याला धावून जात नाही, कोणता पुढारी धावून जात नाही, कोणता वरिष्ठ अधिकारी धावून येत नाही. हे आज भ्रष्ट अधिकारी लक्षात ठेवलं पाहिजे. आज उदगीरमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळ आहे. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे. हा एक मॅसेज आहे त्या भ्रष्ट लोकांना, मॅसेज आहे. तुम्ही सावध राहा. लोकांची पिळवणूक करू नका. खऱ्याला खरं म्हणायचे का, सत्याला सत्य म्हणायचे का, असे भ्रष्टाचारी अधिकारी आज सर्व महाराष्ट्रामध्ये फेपावले आहेत आणि त्याचाच उदाहरण उदगीरमध्ये घडलाय. मुलांची विनंती आहे बहुजन विकास आघाडीची की सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करा. पैसा तर कमवायचा असताच, कोणी पैसा कमवतं. तुम्ही आज गुंडांना सोबत घेऊन फिरता, तुमच्या मांडीवर जाऊन गुंडे बसतात, मात्र सर्वसामान्य तुम्हाला कदर नाही. पोलीस स्टेशन लोकांना माहेरघर वाटलं पाहिजे, अत्याचार झालाय तर आपलं घर वाटलं पाहिजे. असा न्याय देण्याचं काम सर्व अधिकाऱ्यांनी भविष्यात करावा. ही वेळ कुणावर येऊ नये. अत्यंत दुर्दैवी वेळ आहे म्हणून भ्रष्ट लोकांनी असं दुर्दैवी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी सावध राहावं ही माझी भूमिका आहे. जय हिंद.